पहिली प्रॉपर्टी. आता पोटामध्ये अल्सर होते बघा जास्त प्रमाणात लोकांना, बरोबर. दुसरी प्रॉपर्टी कुठली सांगितली मी? अल्कलाइन, बरोबर. दुसरी प्रॉपर्टी कुठली सांगितली? अल्कलाइन, बरोबर. आता हे डॉक्टर ऑटो वॉबर्ग आहे, त्यांना 2 वेळा नोबेल पुरस्कार दिलेला आहे. त्यांनी काय शोधून काढले की ज्या माणसाची बॉडी अल्कलाइन मूडला असेल त्याला भविष्यातला कॅन्सर होणार नाही. पण कॅन्सर कोल्ड्रिंक असू दे, कॅन्सर होऊ नये म्हणून काय करून ठेवले का आपण? झाल्यानंतर लाखो रुपये खर्च केला पण होऊ नये म्हणून तुम्ही काहीच करू नये तुम्ही आम्ही, बरोबर. आता हा पीएच चार्ट राहतोय. 7 पासून 0 पर्यंत असेल ते ऍसिडिक आणि 7 पासून वरती असेल ते अल्कलाइन. आता बॉडीतल्या प्रत्येक पार्टला पीएच आहे बघा. हार्टला पीएच आहे, किडनीला पीएच आहे, ब्लडला सुद्धा पीएच आहे. मग अशी रक्तामध्ये किती टक्के पाणी दाखवलं मी? 70% रक्तामध्ये 94-95%. लाल कलर सोडला तर रक्तामध्ये सगळं पाणी आहे, बरोबर. ब्लडचा पीएच किती आहे बघा आपल्या? 7.35, बरोबर. म्हणजे 7.5च्या वरचं आपल्याला पाणी पिणं गरजेचं का? ज्यावेळेस रक्त शुद्ध राहील त्यावेळेस आपण आजारी पडू शकत नाही. रक्त जर ऍसिडिक असेल तर 100% आपण आजारी पडू शकतो, बरोबर. आपण आता ह्याचं सुद्धा लाईव्ह मध्ये एक आपलं सोडचं पाणी बिस्लरी, कोल्ड्रिंक किंग वॉटर. आता पातळ वस्तू चेक करण्यासाठी केमिस्टला आपल्याला लिटमस पेपर भेटतो, बरोबर. अजून पण भेटतात. तसं एक पीएच लिक्विड आहे, बरोबर. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये टाकून चेक करू. पीएच लिक्विड हा तर कोणता मॅच होते फक्त लक्ष ठेवू. हे कोणतं आहे? बिस्लरी मार्केटची बिस्लरी, कोल्ड्रिंक, केंगन वॉटर. आपण काय म्हणतो पाणी एकसारखंच आहे, बरोबर. डोळ्यानं जर बघितलं तर काय म्हणतो आपण? एकसारखंच आहे ना पाणी, बरोबर. हे सोडचं पाणी किती पेज आहे बघ? 7 पेज, बरोबर. पण नदीचं असून ते तुमच्या इथलं पाणी नदीतून डायरेक्ट घरी येतं का पाणी? नाही येत. नदीतून डायरेक्ट घरी येत नाही. नदीत गेल्यानंतर फिल्टर हाऊसला जातं बघा. फिल्टर हाऊसला ग्रामपंचायत काय टाकते? पोटॅशियम टाकते, क्लोरीन आणि फ्लोरीन टाकते ना, बरोबर. आता क्लोरीन फ्लोरीन पाणी स्वच्छ होण्यासाठी टाकलं जातं. पण पाणी स्वच्छ झाले पोतीच्या पोती टाकले जातात. पाणी स्वच्छ झाल्यानंतर वर काढलं जातं काय क्लोरीन फ्लोरीन? पाण्यासोबत विरघळत ते पोटामध्ये येते जाते. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर क्लोरीन आणि फ्लोरीनचे दुष्परिणाम जर बघायचे असेल आपल्याला गुगलला फक्त सर्च करा. एक प्रकारचं पॉइझनच आहे. भारतीय लोकसंख्येचं आयुर्मान कमी होण्याचं कारण काय आहे की क्लोरीन आणि फ्लोरीन बॉडीमध्ये जायला आणि ते थोडं थोडं जाते. आणि आपलं मशीन काय काम करते? जे महत्वाचं क्लोरीन आणि फ्लोरीन जे आहे ते डिवायडेशन करून ऍसिडिक पाणी बाहेर टाकतं आणि नॅचरल पाणी वरनं दिलं जाते. बिस्लरी आपण 20 रुपये घेऊन पितोय 6 पेज. आता ऍसिड विकत घेऊन प्यायचं म्हटलं तर पिऊ शकतो का आपण? बॅटरीमध्ये 6 पेजचं पाणी असते, बरोबर. आपण पितोय तरी हे सुद्धा किती पेज आहे? 6. हे सुद्धा ऍसिडिकच आहे. आणि कोल्ड्रिंक 20 आहे ना. आपण ते लहान मुलांना सुद्धा देतो, बरोबर. आणि हेच पाणी मशीनला कनेक्ट केलेलं आहे. 9.5 पेज आणि 9 पेजचं काय बरोबर. आता केंगन वॉटर तुम्ही बॉडी अल्कलाइन म्हटलं की तुमच्या मनात शंका काय येते? काय लोकांची शंका पण येणार म्हणा की बाहेर गेल्यानंतर इमर्जन्सीला हे नसणार आहे. आपल्या मनात शंका येते प्रत्येकाची की बाहेर गेल्यानंतर इमर्जन्सीला पाणी नेलेलं संपलंच एखादा लिटर. जर बाहेरचं पाणी पिलं तर साईड इफेक्ट काय होतील आपल्या मनात शंका येते, बरोबर. समजा पाणी ज्यावेळेस पिताय तुम्ही बॉडी अल्कलाइन मोडला जाते. तुम्ही बाहेर गेला असा आणि तुम्ही नदीचं जरी पाणी पिलं असं तर बॉडी साईड इफेक्ट किंवा कुठल्याही ऍसिडिक प्रमाण होत नाही. त्याला सुद्धा ते मॅच करायचं काम करते. ज्यावेळेस बॉडी अल्कलाइन मोडला जाते त्यावेळेस समजा बाहेर गेला आणि बिस्लरी जरी पिला असं त्याला सुद्धा मॅच करते. बाहेर गेला दुसरी जरी बिस्लरी पिला असा त्याला सुद्धा मॅच करायचं काम करेल. समजा 10-15 दिवस फिरायलाच गेला असेल 10-15 दिवसाचं पाणी तर नेणार नाही फिरायला. 10-15 दिवस बाहेरचं ऍसिडिक खाणार पण ऍसिडिकच आहे आणि पिणार पण ऍसिडिकच आहे, बरोबर. 10-15 दिवसांनी ज्यावेळेस घरी येणार आणि केंगन वॉटर जर घरी असेल तिथून मागच्या जेवढ्या ऍसिडिक गोष्टी खाल्ल्या गेलेल्या हे त्यांना रिव्हर्स अल्कलाइन मोडला न्यायचं काम. म्हणजे तुम्ही आजारी असाल तर आजारातून बाहेर काढले
आणि आजारी नसाल तर भविष्यातला आजार होऊन देणार. त्याला सुद्धा अल्कलाईन वॉटर घ्यायचं. त्याला सुद्धा अल्कलाईन वॉटर घ्यायचं. त्याच्यावरती मात्र काही सुद्धा इफेक्ट होत नाही. केंगेन वॉटर 30 लिटर पिलं पाहिजे. किती? त्याविषयी न्यूट्रल होते, अल्कलाईन होत नाही. काही लोक अजून पण विचारतात हे पिल्यानंतर हे पिलं चालेल का? त्याचा एक घोट काय होतो त्याला पण खराब केंगेन वॉटरला. त्याला फक्त एकच बघते, कोल्ड्रिंक कुठेही चालत नाही, बाकी तुम्ही काही एक शुगरच्या माणसाला साखर जरी खाली ओबड जरी खाली तर शुगर वाढून देणार. हे खाल्लं तर 30 लिटर परत तुम्हाला परत प्यायला म्हणजे न्यूट्रल होता, अल्कलाईन होत नाही. म्हणजे 20 प्यायल्यासारखंच आहे. 20 प्यायल्यानंतर तुमची भविष्यात कॅन्सर नेहमीची लक्षणं बॉडीची सर्व्हिसिंग करायला वेळ जाणार असतो. वेळ जातो. आता हे सायंटिस्ट